घे बरं याची मस्त आता मटणासारखी भाजी बनव बरं आता चांगली. काय होय आई हे नाही माहित. बाई 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 काय पोरगी होयस व तू, काय सून होय तुला हे फन्नस नाही माहित हे काय होय म्हणून राहिली. वा रे वा पोरगी. हा फन्नस होय हे फन्नस. त्या मायले तू काहीच नाही विचारत होती काय हे काय होय आई आणि त्या मायने तुला काहीच नाही सांगितलं काय. बरं आई जाऊ द्या. बरं मग बनवायचं कसं एवढी म्हणजे उकडाले टाकू काय. हो 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 टाक उकडाले टाक आणि मग हे पख मख हे सगळे मग साफसूफ करज आणि मग कोंबडीच्या आणि जसे खांड खांड करते ना तसे टाक कापज. हो काय बरं ठीक आहे द्या. तुला अक्कल बिक्कल आहे का नाही आहे. अहो बह्याळे उकडा नसते लागत इले सगळे नसते उकडत. पहिले मस्त हे वरतून पहिले चाकूले तेल लाव आणि पाणी घे एकायच्यात आणि मस्त असे चाकून याले बी तेल लाव पाण्यात डुबू डुबू असं काढ आणि कापत जाय. पाण्यात डुबत जाय तेल लावत जाय आणि कापत जाय. हा आणि हे सालपट वरतून पूर्ण कापजो पूर्ण काढजो आणि मग मस्त फोडी फोडी जसे आलूचे पिस कसे राहते तसे कापजो. हा आणि मग मस्त ते तळून काढजो तेलातून चांगले. हा आणि मग मस्त आणि काय म्हणते पेस्ट बनवजो लसण अद्रक त्याच्यात जिरं आणि खडा मसाला. हा आणि हे सगळं कांदा भाजजो टमाटर आणि हे सगळं भाजभूज करून आणि मिक्सरमधून काढजो आणि मस्त मटण तर बनवता येते ना. चिकन मटण बनवता येते का नाही येत. नाही तुला काहीच नाही आहे. तू फक्त आयतं खाऊ कामाची आहे. बरं तू हे कापून ठेव मी बनवतो भाजी. तू हे कापून ठेव मी सांगितलं ना तसंच काप. हो हो सासूबाई ठीक आहे. काय सांगाव बापा इले काहीच नाही येत काहीच नाही येत. मी काय बनू खाऊ घालू काय इले. काहीच नाही शिकली मायच्या घरून काहीच नाही. नुसतं आयतं खाणं ना झोपणंच काम केलं काय तर काय माहीत. अशी तर पोरगी मी ना कुठंच नाही पाहिली. साऱ्या पुरी अशा लहान लहान हिच्यापेक्षा लहान पोरी 10-12 वर्षाच्या पुरी रच काम करते बाई आणि 15-16 वर्षाच्या झाल्या का वावरामध्ये या घेऊन कामाले जाते. आणि हे चपट्या तोंडाची गुटली काहीच नाही येत. हिच्या बाप्पाच्या घरी वावरही असून तरी इले फळही नाही माहीत भाजीपालाही माहीत नाही काय काय होई म्हणून. त्या दिवशी उडदाची डाळ बनवली तर काढायला लावली तर मुगाची डाळ काढली तिनं. त्यातलाही फरक नाही माहीत. धन्य आहे बापा येईन बाई तुमचं. तुले फन्नस कापता येईन ना. हो हो सासूबाई बस हे वरचे सिलपट काढून घेतो सालपट आणि मस्त कापून टाकतो बारीक बारीक मस्त. तुम्हाला आलूचे तुकडे काटतो तशीच पाहिजे ना तसेच कापतो मी. नाही तर करून ठेवजो बापा खाराचा हिरा. हे काय होय आई खाराचा हिरा म्हणजे काय. हे देवा नाही तर खराब करून ठेवशील म्हटलं. हो अंजली मला एक सांग तू 15 दिवस मायच्या घरी राहतं तर तुले तेवढ्या टायमात 15 दिवस किती दिवस झाले तेवढे तुले कामं नाही करून घेता येत का. शिकून नाही घेतात का तुले. हां तर नुसतं त्या भावजाईच्याच डोक्यावर जाऊन बसतं आयते खावाले. हां बरं आहे त्या भावजया करते आयतं खाऊ घालते तुले तर. नाही सासूबाई त्या मला कामच नाही सांगत. मी करायला जातो पण मला सांगतच नाही. काय सांगन तुले होता ढ नाही येत ना काय सांगन तुले काम. आणि सांगन इथे एका कामाला 10 घंटे लावशील. त्याच्यापेक्षा तेवढ्या याच्यात तर त्याचे 2-3 कामं होऊन जाते. तू मला सांग कायची भाजी येत असते तुले बनवता. आलू वांगी बनवता येते काय. सासूबाई मला काहीच नाही मी बनवून पाहिलंच नाही. कधी चम्मच हातात घेतलाच नाही. बरं ठीक आहे मग कधी चाय तर बनवला असन. चाय बी नाही. वा रे वा मग काय शिकली तू तुझ्या माईच्या घरी. काहीच नाही येत तुले चाय नाही येत. मीठ आणि साखर याच्यातला फरक तर माहीत आहे ना तुले. हो सासूबाई हे काटकूट करून ठेव. हां मी येतो तिकून जराशी माया कमरा मी साफ करून येतो. हो हो सासूबाई तुम्ही का नाही तुमच्या कमराले झाडू मारून घ्या ना माये कमरेले झाडू मारून घ्या सासूबाई. सांग ना त्या मायच्या घरी जातो ना झाडू माराले. नाही सासूबाई तिथं नाही जावं लागत. तिथं माया 2 वहिनी आहे. बस चुपचाप मॅड थुत्राची
कर तू हे काम कर, जे काम दिलं ते. मी काय गलत बोलली? एवढं मोठं फळ आत्ता पाहिलं मी ना. आता मस्त सालपट काढतो आणि मस्त बारीक 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 कापून काढतो. अहो बाई, तेल पहिले लावतो, नाही तर तशीच कापायला भिडशीन. हो हो, तेल लावतो. उफ, इले काम सांगा का स्वतः मीच करू पटपट? इले काम सांगा तर इले 10 घंटे ते सांगाच लागते, असं करजो तसं करजो. याच्यातच टाइमपास होते. त्याच्यापेक्षा मीच काम केलं रच रच. मग हे काय, मग बसूनच राहीन काय? इले बसूनच ठेवू काय? मग काय पाहिली बापा माया पोरानं बायको. बस थोडीशी तिले त्याले गुणही नाही दिसले. बस सुंदर दिसली का बस सुंदरपणावरच धावला. पहिल्यांदा पाहून राहिली असे मायबाप का आपल्या पोरीले एकही काम आलं नाही, शिकवलं नाही. हा, काय शिकवलं मग? पण हे मायबापाचं मायचं कर्तव्य आहे ना. मायनं शाळा बी अभ्यासी घेतला पाहिजे आणि पोरीले घर कामात बी थोडंसं लक्ष द्यावाले लावलं पाहिजे. काम करून घेतलं पाहिजे थोडंफार तरी. हा, नाही निदान भात बनवायला लावा, एखाद्या वेळेस चाय बनवायला लावा. हा, असं करता करता लेकरू कामाचं होते, काम शिकते. हे शांताबाईनं तर काहीच नाही शिकून ठेवलं. नुसतं लाडानं डोक्यावरच बसून ठेवलं बापा. जशी काही येईलच आहे पोरगी. कोणाला लोकायला हायच नाही पोरी. काय बापा, अशी तर औलाद कधीच नाही पाहिली. अशी तर माय पाहिलीच नाही. कोणतीच माय एवढी पोरीला बसून नाही ठेवत. मी म्हणतो मग असे करतात ना, मग लग्न बी नाही करून देवा. मग कायले दुसऱ्या पोराबाराची जिंदगी खराब करा. पोरं आता ड्युटीवर जातील का घरातले कामं करतील? बायकोले काय महाराणी वाणी सोप्यावर बसून ठेवून काय? तुम्हीच सांगा, सोप्यावर बसून ठेवून काय? हा, मग आता तुम्हाला समजलं पाहिजे का पोरीले 1-2 कामं तरी शिकवलं पाहिजे. काही ना काही आलं पाहिजे. नाही भाजी ठीक आहे, पण पोळ्या तर बनवता आलं पाहिजे. ठीक आहे, नाही पोळ्या, आता भाजी तर शिकवून ठेवलं पाहिजे. कायच करावं बापा अशा मायबापाचं. आणि उलटे बोलणे म्हणते माया पोरीनं कामच नाही केलं, माया पोरीला कामच नाही येत. अरे बाबा, तुम्ही शिकवान तेव्हाच कामं येईन ना पोरीले. तुम्ही शिकवानच नाही तर कसे कामं करतील पोरी? तुम्हीच सांगा, बरोबर का नाही? माया काही चुकलं काय बा? चुकलं असेल तर मला माफ करा आणि मला सांगा काय चुकलं माझं. तर मला माहीत आहे माया काहीच नाही चुकलं. मी बरोबर बोलून राहिली. आता माय मोबाईल वाजून राहिला तरी इले ऐकायला येईना तर जात काय? बैऱ्या कानाचीच आहे. एकाही कामात हुशार नाही आहे. आणि मोबाईलची रिंगटोन बी अशी लावली का जसं लेकरू लढून राहिलं. वाजू दे. हट्ट बाई, अजून मोबाईल वाजून राहिला. बैऱ्या कानी कोरच आहे. हिचे कान इलेही काही ऐकू येत नाही. कामा नाही मागत, काना नाही मागत. असं तिच्या मायचा फोन. चाल उचलतो. बोला जीन बाई, बोला. नाही सहज फोन केला अंजलीले. म्हटलं काय करून राहिली? तुमची पोरगी एवढी लाखात एक आहे का काय सांगू. पुरे रच काम करते. स्वयंपाक पाण्या झाडझूड गिरझूड सगळं काम करते. एक नंबर आहे तुमची पोरगी. चुटू कामं करते. स्वयंपाक बी काय मस्त चवीदार बनवते ना तुमची पोरगी. हो, काय हो म्हणून राहिल्या? तिला म्हणतो हे आता फणस आणलं तर घे बाई म्हटलं भाजी करायची. मस्त बारीक काप म्हटलं. हे वरचे सालपट काढ. तर काय म्हणते हे कोणतं फळ वय म्हणते, काय वय म्हणते हे सांगा. तिले वांग नाही माहीत, आलू नाही माहीत, कांदे नाही माहीत, हा फणस नाही माहीत. मग काय माहीत आहे इले? हा, काय शिकवल्या तुम्ही? काय पोरीले वळण दिलं? सांभाळून घ्या ना येईन बाई. आता पोरगी काय न सून काय वाटल्या गेली काय? मग तुमच्या सुनायले तुम्ही पोरीसारखं वागवा ना. मग मला सांगता. मी तर समजूनच घेऊन राहिली. पण उगच आता पोराचे आहे ना. आई, मी किचनमध्ये होती. घ्या बोला पोरीसोबत. निवाड नाही पडत कामात. हॅलो आई, काय मला फोन नको करत. मग मीच करत जाईन. जेव्हा मला वेळ भेटत जाईन ना तेव्हा मीच फोन करत जाईन. सासूबाई ह्या इथंच उलटी सीधी बोलते मला. मग आता काय भेवही आहे का बापा? तुले फोनही नाही करा. आई, कधी मी आता ते उचलून घेते. आता मला आवाज आला, मी येतच होती. आता ते फणस कापून राहिली ना, तर हात चिकट झाले. तर मी धुतच होती, मी येतच होती. म्हटलं मग लावतो.
ह्या आल्यानं उचलून घेतला फोन. काय गरज होती मग? माया फोनले कायले हात लावा आणि कायले उचलावा? बरं ठीक आहे. सोबत ठेवत जाईल मोबाईल. नाही कितीक सोबत ठेवणार आहे. मीच फोन करत जाईन. मला जेव्हा आठवण आली ना तेव्हा मीच मग रिकामी असल्यावर मग मीच फोन करत जाईन. अशा पाहिजे बारीक गोष्टी करायचं शिकवलं आणि ते नाही शिकवलं काय तिले. स्वयंपाक केला पाहिजे, पोळ्या केल्या पाहिजे, हे नाही येत तिले. बारीक गोष्टी करायचं हे कसं येते? पयास नाटक करते, सर्व येते इले. हॅलो, हां बोल काय म्हणत होती? गेली माई सासू तिकडे. काही नाही, आता नाश्ता झाला तर आता थोडीशी बसली. चाल म्हटलं आता अंजनी काय करू राहिली काय नाही म्हणून फोन केला. नाही आता मी भाजीच बनवून राहिली. आता फणस कापतो आणि भाजी माई सासू बनवून म्हणते. बनवून पाच जाय बेटा, तू बी बनवून पाच जाय. अगर सासू राहीन तर करा, मग सासू अगर नाही राहिली कुठं गेली तर मग कशी करशील? जवाई बुवा 8 वाजता येते, मग काय 8 वाजेपर्यंत स्वयंपाक करायचीच थांबत जाशील काय? जवाई बुवा थकून बाकून येत जाईन ना, तू काय किचनमध्ये घुसाले लावशील काय जवाई बुवाले? हां, करून पाच जाय, थोडी करत जाय. 1 वेळा गलती होईन, 2 वेळा होईन. हां, आणि असं करता शिकते. करून पाच जाय. हो नाही, आता भाजी मी आता सांगत ना मला असं बनवायचं. मी बनवत होती ना तर मीच बनवतो म्हणते आता. बरं बनवू दे ना तर. बरं ठीक आहे मग, कर का मग? हो ठीक आहे.